नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 900+ जागेसाठी जाहिरात आली ती बघा 2025 मध्ये मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे आणि आता निकाल जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्ट करण्यात आलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत गटक पदासाठी पदाचं नाव बघू शकता तुम्ही मित्रांनो. भूकर मापक या पदासाठी ही जाहिरात होती बघा. तब्बल 900 900+ जागा होत्या मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर या विभागासाठी ही जाहिरात होती बघा. तर त्यामध्ये बघू शकता मित्रांनो, आता छत्रपती संभाजीनगर या विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर बघूया. खाली बघू शकता उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्या अधीनस्थ विभागातील घटक भूकर मापक सर्वातील रिक्त पदे भरण्याकरता प्रसिद्ध जाहिरात बघू शकता. जाहिरात कधी आली होती बघा, 13 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये IBBSने एक्झाम घेतलेली मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. तर बघू शकता गुणवत्ताधी सर्वसाधारण गुणवत्ताधी जाहीर करण्यात आलेले 30/1/2026 रोजी बघा. खाली बघू शकता मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तुमचं कागदपत्र पडताळणीचे ठिकाण व वेळापत्रक. ॲड्रेस बघू शकता तुम्ही, प्राचार्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर, पहिला मजला, दमडी महल, पंचायत समिती जवळ, छत्रपती संभाजीनगर. हा ॲड्रेस आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. खाली बघू शकता तुम्ही वेळापत्रक दिलेलं आहे. दिनांक, सत्र क्रमांक, कागदपत्र पडताळणी यादीतील अनुक्रमांक, सत्र क्रमांक, वेळ दुपारी बघा. तर एकूण दिलेलं समोर. तर बघा मित्रांनो, 11, 12, 13, 14 आणि 16 ह्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही 11, 12, 13, 14 आणि 16 ह्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. इथे तुम्ही तुमचं अनुक्रमांक बघू शकता तुम्ही. तुमच्या अनुक्रमांकानुसार बघा, 11 तारखेला 220 कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 12 तारखेला 220 कॅन्डिडेटचं आहे. तर असं बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर तुमचा अनुक्रमांकनुसार तुम्ही त्या डेटला जा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. बघू शकता खाली अपडेट लिस्ट ऑफ द शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लिस्ट आहे मित्रांनो. तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता तुमचं आहे की नाही. बघा, ही 14 नोव्हेंबर 2025 रोजी एक्झाम झाली होती बघा ऑनलाईन पद्धतीने. पोस्ट नेम बघू शकता तुम्ही, द लँड सर्व्हर. एकूण किती कॅन्डिडेट आहे बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. 1076 कॅन्डिडेट आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. मित्रांनो, आता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या कॅन्डिडेटने मित्रांनो एक पण डॉक्युमेंट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. कारण की जर तुमच्याकडं एक पण डॉक्युमेंट मिस असेल ओरिजिनल, तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. याची काळजी घ्या आणि सर्व डॉक्युमेंट सोबत कलेक्ट करा मित्रांनो. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.